थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। माढ्यात 30 वर्षाची सत्ता ज्यांनी पलटून लावली ते शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील आपल्यासोबत आहेत। माढा आणि पंढरपूर या दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। पूर्ण पॅनल आहे, आपण त्यांच्याशी बोलू। आता थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात होते, काय अपेक्षा आहे? खरं तर ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर अजितदादांच्या झालेल्या दुःखद घटनेमुळं अजितदादांवरती प्रेम करणारे तमाम महाराष्ट्रातील, विशेषतः सोलापूरमध्ये माढा आणि पंढरपूरमध्ये आदरांजली म्हणून दादांना घड्याळाला मतदान तुतारी वाजवणारा माणूस, आणि माढ्यामध्ये आम्ही धनुष्यबाण आणि मशाल, आणि पंढरपूरमध्ये मशाल आणि रिक्षा अशा सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभा राहत आहेत। ह्यांना प्रचंड मताने निवडून देतील आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं आम्ही कोण न करता त्या ठिकाणी दादांना आदरांजली म्हणून ह्या निवडणुकीचा निकाल हा यश म्हणून आपल्याला सर्वांना समोर पडेल। मला सांगा, माढ्यात पंचायत समितीचा आहे, पंढरपुरात पंचायत समिती आहे, कसं वाटतंय, किती जागा येतील? दोन्ही पंचायत समिती त्या ठिकाणी एक हाती आम्हाला लोक निवडून देतील, आणि विशेषतः त्या ठिकाणी आपण बघितलं तर दोन्हीकडे देखील 30-40 वर्षाची त्या ठिकाणी असलेली प्रस्थापितांच्या विरोधात आमच्या सर्व आघाडीला त्या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून देतील, आमचं बहुमत होईल अशी खात्री आहे। टेन्शन दिसायला लागले चेहऱ्यावर, थोड्या वेळात तर निकाल लागणार आहे सगळे। नाही, टेन्शन नाही, पण आज काय आहे की आपण बघताय सगळेजण पोचलेत का, आलेत का, मतपेटी म्हणजे सगळे यांची चर्चा करणं अपेक्षित आहे। आता ते गेल्या 15 दिवस प्रचारामध्ये ताणतणाव होते, त्यामुळे झोप अर्धवट झाली, आणि मग आत्ता देखील 2 दिवस झालं मतदान झालं, परत प्लॅनिंग काय कसं काय सगळ्याचे, त्यामुळं घासा पण आवाज पण बसलाय, आणि ह्या झोप नसल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं, पण गुलाल एकदा उधळला की त्या ठिकाणी सगळं मोकळं होईल। पहिला निकाल थोड्या वेळात आल्यावर कळेल सगळं। नक्की त्या ठिकाणी विजयी सलामी आम्ही देऊ, माढा आणि पंढरपूर दोन्हीकडे। तर हे होते अभिजित आबा पाटील, त्यांनी सांगितलेले माढा आणि पंढरपूर या दोन्ही ठिकाणी पंचायत समितीवर प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावू, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीला भरघोस मतदान झालं होतं, आणि त्याचा निकाल थोड्या वेळात दिसेल। माढ्यात आणि पंढरपूर दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची एक हाती सत्ता येईल असा त्यांचा विश्वास आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।